नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत MEUES 725 हे सोयाबीनला प्लॉटला फुटवे कशा पद्धतीने लागले। कारण की बरेच जण आपल्याला वारंवार विचारत होते की तुमचं सोयाबीन दाट झालं आणि त्याचबरोबर सोयाबीनला फुटवे नसतील, सोयाबीन दाट झालं का काय झालं ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण की 2-3 वेळेस कमेंट केल्यानंतर आपल्याला राहत नाही कोणत्या गोष्टी। तर त्या ठिकाणी आपण आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला आपण थोडं काय करू, मध्यभागी येऊ। कारण की बरेच जण आणखी म्हणतील की तुम्ही काटाचे दाखवले, मधले दाखवले नाही, तर असा प्रॉब्लेम येते। आता थोडंसं आपण काय करू, ती तशी दाट आहे त्या ठिकाणी जाऊ आता, म्हणजे आणखी त्याच्यामध्ये होईल की तुम्ही मोकळ्या जागेमध्ये दाखवायले, दाटमध्ये दाखवा, तर असा हे भानगड होऊ नये यासाठी आपण थोडंसं आता या ठिकाणी बघू शकता। हे दाटच आहे आणि सर्व पॅक झालेलं आहे शेत। तर या ठिकाणी आपण आता सोयाबीनचे फुटवे वगैरे बघणार आहोत। तर सध्या पाऊस चालू आहे, तर आता स्वतःलाच दाखवावं लागेल एवढे फुटवे वगैरे किती आहेत। तर बघू शकता आता सोयाबीनला फुटवे 4 ते 5 फुटवे आहेत। बघू शकता एका ठिकाणी 2-3 बिया आपण टोकन केल्या होत्या। तर याला तुम्ही फुटवे बघू शकता। आता मी काही मोजणार नाही, तुम्हीच त्या व्हिडिओमध्ये मोजून घ्या आता किती फुटवे आहे काय नाही। आणि उंची साधारण आता याची झालेली आहे 2 फुटापर्यंत आणि 4.5 फुटाच्या बेडवर आपण 3 लाईनी लावलेल्या आहेत। तर आपण बघू शकता फुटवे दोन 3 बिया आपण टोकन केल्या होत्या। सध्याला पाऊस चालू आहे। तर एका ठिकाणी साधारण एका झाडाला 4 फुटवे आहेत सरासरी। काही झाडाला जास्त असतील, काही झाडाला 2-3च असेल। तर सरासरी 3-4 फुटवे जरी पकडले आपण तरी चांगली कंडिशनमध्ये आहे सध्याला। आणि बरेच जण असं सुद्धा विचारत होते की सोयाबीन तुमचं दाट झालं, तर दाट झाले सोयाबीन कसं राहते ते सुद्धा मी दाखवतो। आणि दाट न झाले सोयाबीन हे कसं असते हे सुद्धा मी त्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर दाट झाले सोयाबीन कसं असते सांगतो आता मी। दाट झालेली सोयाबीन, जे सोयाबीनची पानं आपण म्हणतो पिवळे पडले खालची बुडाचे, दाट झालेली सोयाबीनची पानं हे एकदम पिवळे पडत असतात। तर तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही पिवळे, कारण ही जी आहेत पहिलेची जुने ही बियाची पानं आहेत, आणखी गळे नाही, ही पानं बी होतं त्याचं। तर ही पानं आहेत ते जे हे असे जर पानं झाले पिवळे बुडाचे संपूर्ण, तर तेच आपण समजून घ्यायचं की सोयाबीन दाट झालेली आहे। तर याची पानं आपल्याला दाट वगैरे दिसत नाही, म्हणजे दाट म्हणतो पिवळे झाले दिसत नाहीत। तर या पद्धतीचा हा आहे। आता याला झाले 34-35 दिवस झालेले आहेत। तर या पद्धतीचा आता हा प्लॉट झालेला आहे। फुटवे जबरदस्त आहेत। मी तर म्हणतो व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन बघण्यामध्ये जास्त मजा आहे। तर माझा संपूर्ण पत्ता सांगतो, तालुका किनवट, जिल्हा नांदेड या ठिकाणी यायचं आहे। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, मी प्रोफाईल जाऊन त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आणि ज्यांना कोणाला प्लॉटला व्हिजिट द्यायची असेल त्यांनी त्या ठिकाणावरून प्रोफाईलवरून आपला नंबर घेऊन आपल्या प्लॉटला जेव्हा तुम्हाला यायचं आहे तेव्हा मला कॉल करून या, म्हणजे आपण प्रत्यक्षामध्ये प्लॉटची कंडिशन काय आहे कशी आहे हे आपण पाहू शकतो। आता पाऊससुद्धा चालू आहे रिमझिम स्वरूपाचा, थोडंसं छत्री आता मी उघडणार आहे। तर या पद्धतीचा हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे। आणि याच्यामध्ये सर्वात विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण तणाचा बिलकुल काळी याच्यामध्ये सोयाबीनमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही। बरेच शेतकरी यावर्षी तणामध्ये लय परेशान झालेले आहेत। तर आता बघू शकता एकदम क्लीन आहे शेत, तण बिलकुल नाही। आणि याच्यामध्ये आपण कसल्या प्रकारची खुरपणी वगैरे काही केली नाही आणि संपूर्ण प्लॉट एकदम कमी खर्चामध्ये आहे।